युतीचक्र निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने. नमस्कार, युतीचक्र पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. त्याची छाननी देखील झालेली आहे. आता चिन्ह वाटप होईल. दरम्यान लातूर शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी उडायला सुरुवात झालेली आहे. निवडणुका म्हणजे काय, निवडणुका असतात कशा, निवडणुकांमध्ये कोणत्या प्रकारचे तत्व पाळले जायला पाहिजेत, निवडणुकाच्या माध्यमातून लोकांचं कशा प्रकारे प्रबोधन व्हायला पाहिजे आणि निवडणुकांच्या माध्यमातून कशा प्रकारचे लोक निवडून आले पाहिजेत, यावरती बोललं जाईल, यावरती चर्चा केली जाईल. परंतु मागच्या अनेक वर्षापासून लातूरची परंपरा काय होती, लातूर शहराची परंपरा काय आहे. लातूर शहर हे असं शहर आहे ज्या शहरामध्ये कधीही धार्मिक किंवा जातीय दंगली झालेल्या नाहीत. लातूरची संस्कृती निजाम कालावधीपासून जर तपासण्यात आली तर लातूर हे गुन्हा गोविंदाने नांदणारं शहर आहे. मग या लातूरच्या निवडणुका होतात कशा, या मागच्या निवडणुका होत्या कशा, याबाबतची उत्सुकता मनात निर्माण झाल्यामुळे लातूरातील ख्यातनाम, ज्यांचा लातूरच्या सामाजिक कामामध्ये, सामाजिक सलोख्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे बसवंत आप्पा भरडे, जे गंजगोला येथील जे जगदंबा मंदिरचे सचिव आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये लातूरमध्ये अनेक निवडणुका लढल्या गेल्या. 30 वर्षापेक्षा अधिक काळ ज्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, समाजवादी पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मागच्या निवडणुका कशा होत्या. नमस्कार. नमस्कार. आता मला एक उत्सुकता लागलेली आहे की जर 30 वर्षापेक्षा अधिक काळ तुम्ही काँग्रेस पक्षाचं काम करत आहात, तुम्हाला बोर होत नाही का? इथे तर काल एका पक्षामध्ये पत्कर घालून प्रचार केलेले लोक दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये एबी फॉर्म घेऊन आज प्रचार करत आहेत. सर्वप्रथम आपल्याला आणि सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जो विचारलेला प्रश्न आहे की 30 वर्षापासून अधिक काळ आम्ही काँग्रेसमध्ये काम करतो. आम्ही कोणत्याहीच, पूर्वी समाजवादी पक्षात आम्ही काम करत होतो, आता काँग्रेसमध्ये काम करतो. परंतु पक्षात काम करायचा विषय जो असतो हा विचाराचा विषय आहे. एका विचाराशी आपण बांधून जाऊन काम करायचं असतं आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही महात्मा बसवेश्वरांची विचारधारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, शाहू फुलेंची विचारधारा, याच्याशी निगडीत विचारधारा ही काँग्रेस पक्षाची आहे. सर्व धर्माला, सर्व जातींना एकत्र घेऊन जाणारी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. म्हणून आम्ही या पक्षात काम करतो आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थपणाने आम्ही हे काम करत राहिलो. आज स्वर्गीय शिवराज पाटील साहेब असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आणि आता अमित भैया देशमुख साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करत असतो. ज्या ज्या वेळेला लोकांचा आणि अडचणीचा प्रश्न असतो त्यावेळेला या नेतृत्वाला जाऊन आम्ही आमच्या संबंधित जेही लोक आणि अडचणीला आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडून आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद मिळतो. त्यामुळे बोर वगैरे व्हायचा विषय नाही. आम्ही समाजाच्या सेवेसाठी पक्षाचं काम करतो आणि ते आम्ही परिपूर्णपणे करत आहोत. आता तुम्ही आता बोलताना म्हणलात की तुम्ही समाजवादी पक्षामध्ये सुद्धा या अगोदर काम केलेलं आहे. मग समाजवादी विचाराचे लातूरचे जर राजकारणी मागचे काढले तर त्यामध्ये बापूसाहेब काळाटे यांचं नाव सर्वात वर घेतलं जातं. बापूसाहेबांच्या एका भाषणावरती निवडणुका जिंकल्या जायच्या असं सांगितलं जातं. नेमकं बापूसाहेब काळाटेंना तुम्ही जवळून पाहिलंय की त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? स्वर्गीय डॉक्टर बापूसाहेब काळाटे हे आमच्या राजकारणातले आदर्श आहेत आणि डॉक्टर बापूसाहेब काळाटेंनी आम्हाला एकच शिकवलं. 1989च्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीला आम्ही सक्रिय होतो आणि त्या अगोदर जी 67ची निवडणूक झाली ती त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो. परंतु आमचे वडील सांगायचे की ज्या वेळेला बापूसाहेब निवडून आले, टाऊन हॉलला त्यांची मतमोजणी झाली, त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला सांगितलं, लोकांनी निवडणुकीची तयारी केली. त्यांनी सांगितलं की नाही निवडणूक काढायची नाही, मला केशवराव सोनवणे त्यांच्या विरोधात जे उभारलेले होते त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचंय आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील, तोपर्यंत काही होणार नाही. एवढी सौहार्दता राजकारणामध्ये त्यांनी टिकून ठेवली आणि तीच परंपरा पुढे शिवराज पाटील असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील यांनी कायम ठेवली. म्हणून आज आपल्या लातूर एक शांत सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं आणि आपली जी प्रगती होते लातूरची झाली ती या वेळेत झालेली आहे. आता केशवराव सोनवणे मंत्री होते, त्यांचा पराभव बापूसाहेब काळाटे यांनी केला.
केला. आणि मग त्यानंतर लातूरचे विलासराव देशमुख अधिक काळ मंत्री राहिले, म्हणजे मला वाटतं 15 वर्ष मंत्री राहिले. हो. आणि त्यांच्याकडे बरेच खाते होते. शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तर विलासराव हे प्रतिमुख्यमंत्री त्यावेळेला देखील ओळखले जायचे. हो. मग एवढा मोठा नेता, या नेत्याचा लातूरमध्ये पराभव झाला, त्याचं कारण काय असेल? तो पराभव स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा पराभव नव्हता असं माझ्यासारखा कार्यकर्ता मानतो. कारण विलासराव देशमुख साहेबांकडून कुठल्या चुकी झाल्या नव्हत्या, परंतु त्यांच्या आसपास जे कार्यकर्ते होते, त्यांच्या भोवताली गोटाळणारे जे काही कार्यकर्ते त्या काळात होते, त्यांच्या वागण्यामुळे जो एक प्रकारचा नाशिया लातूरकरांमध्ये निर्माण झाला आणि त्याचा परिणाम विलासराव देशमुखांना भोगावा लागला. यामध्ये विलासराव देशमुखांनी स्वतः शेवटपर्यंत लातूरसाठी जे जे नवं ते करायचा प्रयत्न त्यांनी केला. लातूरला जे पाहिजे ते आणून द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. त्या पराभवाला सुद्धा ते कधी खचून गेले नाहीत. आणि त्याच्यानंतर जो लातूरचा विकास झाला तो तुम्ही आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आता नेमकं लातूरमध्ये विलासरावांच्या कालावधीमध्ये जर सांगायचं झालं तर कुठल्या गोष्टी झाल्या आणि ज्या की अशक्य होत्या असं तुम्हाला वाटतं? साहेबांचं मला जे वाटतं, माझ्या मताप्रमाणे लातूरकरांचं एक स्वप्न होतं की लातूर ते मुंबई आपल्याला रेल्वेने जायचंय आणि लातूरहून जायचंय. हे लातूरकरांचं एक स्वप्न होतं आणि ते त्या काळामध्ये असे तेव्हा आहे असं सर्वजण चालत होते. तर या रेल्वेचं जे स्वप्न विलासराव साहेबांनी पूर्ण केलं. असा कोणत्या मुख्यमंत्री ते रोजगार हमीच्या कामातून त्यांनी रेल्वेच्या कामाची सुरुवात केली आणि ते पूर्णत्वाला नेली. आणि आज लातूरचा जे काही लातूरमध्ये औद्योगिक क्रांती म्हणा ज्या कोणत्या नव्या गोष्टी येत आहेत त्या केवळ साहेबांमुळे येत आहेत. आणि त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट, साखर उद्योगाचं साम्राज्य लातूरमध्ये त्यांनी उभं केलं आणि यातून हजारो लोकांना रोजगार तर मिळालाच, परंतु या मांजरा पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना सुख समृद्धीचे दिवस पाहायला मिळाले. हा सगळ्यात मोठं साहेबांचं जर योगदान असेल तर हे आम्ही मानतो. त्यानंतर लातूरचा जो काळापणात झाला आहे, मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणी झालेलं विमानतळ असेल आणि या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये लातूरचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा सेवाचा वाटा आहे, हे तर आपण पुन्हा मान्य करणार. आता निवडणुका म्हटलं तर साध्या महानगरपालिकेची निवडणूक लढवायचं म्हटलं तर लाखो करोडोचे आकडे सांगितले जातात. 30 वर्षापूर्वी असं वाटायला नव्हतं का? मी तुम्हाला 40 वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो. आता 2025 संपला. 1985ला सर्वप्रथम नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही कॉलेजमधून नुकतंच बाहेर पडलो होतो आणि आपल्या लातूरच्या सिद्धेश्वर समाजाचे संपादक आणि त्या काळातले जनता दलाचे आमचे नेते सूर्यप्रकाशजी धूत यांनी निवडणूक लढवली आमच्या वार्डातून. त्या वार्डाच्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला खर्च झाला होता अवघा 350 रुपये. तुम्हाला आता विश्वास बसेल की बद्दल बरं माहिती आहे. 350 रुपये, 350 रुपये लागले असतील. आता 50-100 रुपये जे काही त्यांचं डिपॉझिट होतं ते डिपॉझिट, बॅनर असलेले 2 बॅनर, त्या काळात कापडी बॅनर राहायचे ते 2 बॅनर आणि जे काही प्रिंटिंग होतं ते प्रिंटिंग त्यांचं प्रेस असल्यामुळे ते प्रिंटिंग स्वतःचा खर्च झाला. पण एकूण खर्च त्यांचा वेळेला काढला आम्ही 350 रुपयात ती निवडणूक होती आणि ती जिंकली. काय म्हणता? पैसे द्यायला वगैरे त्या काळात त्या पैशाचा कोणता विषय नव्हता. दररोज पदयात्रा आम्ही करायचो, गल्लीत फिरायचो. ज्या ठिकाणी पदयात्रा संपेल त्या ठिकाणी आपला जो जवळचा माणूस आहे त्याच्या घरामध्ये चहा पाणी नाश्ता व्हायचा आणि ते त्या दिवशीचा प्रचार संपायचा. अशी निवडणूक त्या काळातली होती. चहा पाणी म्हणजे मतदाराच्याच घरी जाऊन चहा पाणी करायचं आणि ते त्या दिवशीचा प्रचार संपवायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशीचा प्रचार सुरू करायचा त्याच्या पुढच्या घरापासून. स्वप्न हे आम्ही स्वतः अनुभवलेलं सांगतोय. त्यानंतर सेशनचा एक काळ आला, तो काळ कसा होता आणि त्यावेळेला काय व्हायचं? नंतर सेशनचा जो काळ आला त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये बरेचसे निर्बंध आले. चांगल्या गोष्टी त्यांनी निवडणुकीच्या आचारसंहिता निर्माण केल्या, परंतु त्याचा व्हायला पाहिजे तसा परिणाम झाला नाही आणि त्याच्यातून अनेक पळवाटा काढून आताचा जर खर्च आपण पाहतो या निवडणुकीच्या, त्या खर्चापेक्षा लोकांना पैसे द्यायची जी पद्धत चालू झाली ही पद्धत अतिशय घातक आणि लोकशाहीला मारक ठरणारी आहे. लोकांना पैसे म्हणजे डायरेक्ट निवडणुकीच्या अगोदर लोकांच्या खात्यावर पैसे पडायची सुरुवात तर मागच्या निवडणुकीमध्ये झाली. याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे आता शासनाने जर हे असं ठरवलेलं असेल की आपण पैसे देऊनच मतं घ्यायचे, मग ते कोणत्या योजनेचे देय असतील काय असतील. आता कालपासून परत 1500 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे आणि निवडणुकीच्या काळात उद्या 15 दिवसावर मतदान आहे आणि आज पैसे पडतायत. म्हणजे एक प्रकारची आपण लाच समजायची नाही.
आणि मग बाकी तर पैशाच्या गोष्टी वेगळीच आहे. आता तुम्ही विलासरावांचा काळ बघितलाय, दिलीपरावांचा काळ बघितलाय. विलासरावांना दोन आपल्याच जवळच्या नेत्यांना फाईट द्यावी लागली, मला वाटतं 3 नेत्यांना. तो क्रम आणि कशी फाईट द्यावी लागली त्याबद्दल काय सांगा. साहेबांना खरं तर साहेबांनीच मोठे केलेल्या लोकांनी त्यांना परत राजकारणामध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मग त्या काळात नगराध्यक्ष असलेले, बाजार समितीचे सभापती असलेले वेदनी असतील किंवा बाजार समितीचे सभापती असलेले शिवाजीराव असतील, यांच्याशी त्यांना फाईट करावीच लागली. परंतु मला असं वाटतंय की ज्या कोणी अशा पद्धतीने फाईट केलं किंवा कुठे महत्वाकांक्षा माणसाला असावी, पण अति महत्वाकांक्षा कधीच राहू नये असं माझ्यासारख्या सामान्य कडबी राठीची एक निवडणूक गाजली. हो, कडबी राठी काँग्रेसमध्येच होते. बरं, असं सांगितलं जातं की विलासराव देशमुखांनी सुद्धा काँग्रेस सोडली होती. साहेबांनी सुद्धा 95च्या पराभवानंतर एक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोड्या काळापुरती ती काँग्रेस सोडली, परंतु ती परत लगेच इमिजिएट त्याच्यामध्ये परत ते काँग्रेसमध्ये आले. आणि त्यानंतरची जी काँग्रेस त्यांनी उभी केली, त्या काँग्रेसच्या संघटनात्मक उभारणीला कुठंच तोड नाही. आजही जे काँग्रेस जे दिसते आपल्याला महाराष्ट्रात, ते स्वर्गीय विलासराव देशमुखांनी केलेल्या संघटनात्मक बांधणीमुळे आजही ती काँग्रेस आपण पाहतोय. त्यांच्या त्यावेळेच्या भाषणातला एक कोट आठवतो मला, की त्यांनी असं म्हटलं होतं की ठीक आहे, मला काँग्रेसमधून लोक काढतील, पण माझ्या रक्तातली काँग्रेस कोण काढेल. हे वाक्य खरं आहे का? खरंय. ते भाषणात त्यांनी नेहमीच सांगितलं की मला काँग्रेसमधून बाहेर जायला लोकांनी भाग पडू द्या, परंतु माझ्या रक्तातली काँग्रेस काढणं कुणालाही शक्य नाही, असं त्यांची भावना होती. आणि काँग्रेस ते पक्ष मानतच होते, काँग्रेस ते स्वतःचा विचारच मानत होते. दिलीपराव देशमुख यांच्या खूप तुम्ही जवळ होता, की त्यांनी नेमकं लातूरमध्ये काय काम विलासरावांच्या कारकिर्दीशी सांभाळली आणि स्वतःही उभी केली, त्याबद्दल काय सांगा. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या जवळ आम्ही आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही एकच शिकलो की लातूरसाठी जे जे चांगलं करता येईल ते आपण केलं पाहिजे. मग साहेब मुख्यमंत्री असताना अनेक गोष्टी लातूरसाठी ज्या आवश्यक आहेत, स्थानिक गोष्टीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबच लक्ष घालत होते आणि तेच या बाबतीमध्ये केलं त्यांनी. मग लातूरच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे पार्क असेल, स्टेडियम असेल, या सर्व गोष्टी तर त्यांनी केल्याच. परंतु लातूरची जिल्हा बँक या महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमाने नावाजली जाते, ती जिल्हा बँक एकदम आता बळकटीने उभी करण्यामध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा मोठा वाटा आहे. आणि त्याचबरोबर आता जे सर्व सहकारी साखर कारखाने आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कोणत्याही तुम्ही काढून बघा, कुठल्या आपल्या या कारखान्यापैकी कोणत्या ना कोणत्या कारखान्याला पारितोषिक मिळालेलंच आहे. त्यामुळे यामध्ये कुठला वाद नाही की आज आपण जी काही प्रगती आपल्या लातूरची होते त्याच्यामध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणूनच त्यांना सहकार महर्षी या नावाने आपण म्हणतो आणि ते खरं आहे. आता ह्या 2 नेत्याच्या नंतर अमित देशमुख यांच्याच मुळशीत घडलेलं नेतृत्व, अमित देशमुख यांनी कशा पद्धतीने काँग्रेस सांभाळली आणि ते लातूरकरांना सांभाळता येतात, या महापालिकेमध्ये त्यांचा नारा काय असेल. माननीय अमित देशमुख ह्या दोन्ही नेत्यांच्या आदरणीय सुरज पाटील साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब तर त्यांचे वडीलच होते आणि आता दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे काम करतायत हे काम त्याच परंपरेला शोधेल अशा पद्धतीने ते करतायत. कुठल्याही गोष्टीने खचून न जाता, कुठल्याही लोकांच्या ज्या काही गद्दारी झाल्या त्याला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता अतिशय शांतपणानं लातूरसाठी काय करायचं हा एकच विचार समोर ठेवून ते काम करतायत. आणि त्यांना लोकांनी आपला प्रतिसाद त्यांना देत आहेत. यावर्षी निवडणूक आपण पाहिली, त्याला अतिशय जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला, परंतु कुठल्याही जाती धर्मामध्ये अडकून न पडता लातूरकरांनी आणि देशमुखांना विजयी केलं. याच्यामध्येच आपण समजून घ्यायचं की कितीही कुठल्याही प्रकारचे गोष्टी घडून आणल्या तरी एक विकासाचा धागा घेऊन जो पुढे चाललेला आहे त्याला ते पुढे जाणारच आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग. आम्ही तर असं म्हणतो की कुठल्या लातूरमध्ये ही गोष्ट कधीच होती, धार्मिक जातीय रंग द्यायचा प्रयत्न लातूरमध्ये या पूर्वीच्या काळामध्ये कमी झाला नाही. आदरणीय शिवराज पाटील साहेब 40 वर्ष या दर्शनाचं प्रतिनिधित्व केलं.
आता त्यांचा आमचा समाज किती आहे, परंतु त्यांना पूर्ण जिल्ह्याने त्यांना प्रतिनिधित्व केलं. म्हणून जातीचा रंग कधीही नव्हता, परंतु आत्ताच्या काळामध्ये जाती आणि धर्माचा रंग जुळून जी निवडणुका लढवल्या जातात या अतिशय घातक आहेत. आणि या अशा पद्धतीने निवडणुका न होता एक सर्वसमावेशक अशा पद्धतीनं लोकशाहीला जिवंत ठेवणाऱ्या निवडणुका व्हाव्यात अशीच माझी धारणा. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही त्या मुद्द्याला हात घातला की जातीय रंग दिला जातो वगैरे वगैरे. असं म्हटलं जातं की शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव भारतीय जनता पार्टीच्या हातात हात देऊन विलासराव यांच्या सांगण्यावरून झाला आणि ते पराभूत झाल्यामुळे लातूरचं पंतप्रधान पद गेलं आणि आता त्यांची ही पिढी तो बदला घेण्यासाठी राजकारण करत आहे. यात किती तथ्य आहे? नाही, याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही. कारण साहेबांची निवडणूक झाली 2001ची, त्या निवडणुकीमध्ये साहेब पराभूत झाले शिवराज पाटील साहेब. आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा सर्वजण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय होतो. आणि नागपूरची धुरा ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांकडे होती आणि अतिशय समर्थपणाने ती पेरली. कुठेही या पद्धतीचा आता ते गैरप्रचार केले जातात. मुलांतून लीड मिळाली, निलंग्यातून त्यावेळेला निलंग्याच्याच उमेदवार होत्या. आता हे जे लोक जे म्हणतायत ज्यांनी पराभव केला त्यांच्या विचारात बसतायत त्याचा विषय ते नाही. त्यांना लीड कुठून मिळाली, त्यांना लीड मिळाली निलंग्यातून, त्यांना लीड मिळाली हेरमधून, त्यांना लीड मिळाली उदगीरमधून. या काळामध्ये नागपूरचा जो प्रकार होता, लातूरमध्ये जे काही झालं अतिशय प्रामाणिकपणाने काँग्रेस पक्षाने काम केलं. आणि हा जो मुद्दा आहे सुडाचं राजकारण तर आपण करूच नाही, सुडाचा विषयच नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि शिवराज पाटील साहेब यांचे संबंध काय होते हे आम्ही जवळून पाहिले. ज्यावेळेला अमित देशमुखांना उमेदवारी द्यायचा विषय आला त्यावेळेला विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय शिवराज पाटील साहेबांना सरळ सांगितलं होतं की आपण एक उमेदवार आपल्या घरून घ्या, एक माझ्याकडून घेतो. कोणत्याही तुम्ही लातूर शहर घ्या, लातूर ग्रामीण घ्या, कोणत्याही मतदारसंघातून आपला उमेदवार आपण घ्या, एक त्यांना दूत आणि एक यांना दूत. त्यावेळेला शिवराज पाटील साहेबांनी एकच शब्द उच्चारला होता, त्यांच्या घरून उमेदवारी देणं शक्य झालं नाही, परंतु त्यांनी एकच सांगितलं होतं की अमित देशमुख माझा मुलगा नाही का, मग त्याला उमेदवारी मिळाली माझ्या घरातच उमेदवारी मिळाली. अशा पद्धतीची भावना आदरणीय साहेबांची होती. आणि ह्या गोष्टी ज्या बोलल्या जातात, ह्या चर्चा आहे, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद आप्पा. आपण या ठिकाणी युट्यूब चॅनल आमचं युतीचक्र या स्टुडिओमध्ये आलात आणि जुनं राजकारण, नवं राजकारण, राजकारणाचे बदलते रंग यावरती सविस्तरपणे या ठिकाणी आपले मुद्दे मांडले, मतं मांडले. अनेक मुद्दे लातूरकरांना या माध्यमातून नव्याने कळतील. आपण या ठिकाणी आल्याबद्दल युतीचक्राच्या वतीने आपले हार्दिक आभार. धन्यवाद. युतीचक्र निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने.